त्याग अ सायलेंट लव्ह स्टोरी पार्ट 3. जेव्हा त्याला समजलं ती प्रेग्नेंट आहे तेव्हा तो दिवसरात्र मेहनत करायचा. आपल्या बाळाला काहीच कमी पडू देणार नाही असं सतत म्हणायचा. तिचं डोहाळे जेवणसुद्धा त्याने केलं. पळून जाऊन लग्न केल्यामुळे तिच्या माहेरच्यांसोबत नातं तुटलं, पण त्याच्या परिवाराने त्यांना स्वीकारलं नव्हतं. सगळं सोडून त्याने फक्त तिचा हात पकडला होता, पण आता तोच हात तो कायमचा सोडून गेला होता. पुष्कर, तू का गेला मला सोडून? खूप मिस करते तुला, रोज मिस करते. तिने त्याच्या फोटोच्या छोट्या फ्रेमवरून हात फिरवला. तिच्या डोळ्यातलं पाणी त्याच्या फोटोवर पडत होतं. आत्तापर्यंत आपण इथपर्यंत बघितलं, आता पुढे. सकाळी साधिकाने पटकन कामं आवरली. अवीला सोडून जायचं तिचं मन होत नव्हतं, पण नाईलाज होता. आज कामावर गेलो नाही तर घरातला खर्च कसा भागवायचा? शिवाय अवनीशचे पैसे तिला परत करायचे होते. अजून एखादं काम शोधावं असं तिला वाटत होतं, पण सध्या अवीकडे लक्ष देणं गरजेचं होतं. अवी, इकडे ये बाळा. तिने त्याला आपल्याजवळ बोलवलं तसा तो डोळे चोळत उठला आणि तिच्याजवळ आला. तिच्या रूममध्ये बेड नव्हता. एकदा घराचं भाडं तिला देता आलं नाही म्हणून मालकाने बेड उचलून नेला होता. नंतर तिने पैसे दिले, पण तेव्हा झालेला तिचा अपमान ती विसरली नव्हती म्हणून तिने तो बेड परत घेतला नाही. तुम्हालाच राहू द्या सांगून आली होती. ती आणि अवी खालीच गादी टाकून व्यवस्थित झोपायची. तिलाही अवी पडण्याची आता भीती राहिली नव्हती. काय मम्मा, तो म्हणाला तसं तिने त्याला उचलून घेतलं. अवी, सोन्या, आजपासून मम्माला कामावर जावं लागणार आहे. मम्मा घरी नाही राहू शकत. तू आजपासून सुलेखा आंटीजवळ थांबशील? तिने विचारलं तसं त्याने तिच्याकडे बघितलं. बोल ना राजा, सुलेखा आंटीजवळ थांबशील ना? तिने त्याच्या गालावर हात ठेवून विचारलं. हो मम्मा, तो म्हणाला तसं तिने त्याच्या दोन्ही गालांवर ओठ टेकवले. समजदार होतं तिचं लेकरू. फक्त काही दिवस जास्त खेळू नको, आंटीला त्रास देऊ नको. संध्याकाळी मी तुला परत घरी घेऊन येईन आणि यावर्षी मी तुला शाळेत पाठवणार आहे. मग माझा अवी शाळेत जाणार, अभ्यास करणार, खूप मोठा होणार. पुढे तिचं तिच्या लेकरासोबत बोलणं चालू झालं होतं. बोलता बोलता तिने त्याला अंघोळ घालून त्याची तयारी केली. त्याला खाऊ घातलं आणि त्याला दुपारी खाता येईल म्हणून टिफिन पण भरून दिला. सगळं झाल्यानंतर तिने अवीला सुलेखा आंटीजवळ दिलं आणि त्यांना त्याची काळजी घ्यायला सांगून हॉटेलवर आली. नम्रताला बघताच तिने तिला आवाज दिला. साधिका, शेवटी तू तुझ्या मनाला येईल तेच केलं. नम्रता तोंड वाकडं करत म्हणाली. नम्रता, प्लीज मला समजून घे आणि सुलेखा आंटी अवीची काळजी घेतील. ती म्हणाली तशी नम्रताने फक्त मान हलवली. बरं मला सांग, आज आपलं काम काय आहे? मी रात्रीच मॅनेजर सरांना कॉल केला होता आणि त्यांनाही परिस्थिती माहीत असल्यामुळे नशीब ते काही बोलले नाही आणि त्यांनी समजून घेतलं. साधिका म्हणाली. मॅनेजर सरांचं काही नाही गं, पण आपला जो स्टाफ हेड आहे ना, तो मॅड आहे. सगळं माहीत असूनसुद्धा काहीच माहीत नसल्याचा आव आणतो आणि सगळ्या स्टाफवर रुबाब झाडत असतो. नम्रता म्हणाली आणि तेव्हाच त्यांचा स्टाफ हेड आला. त्याला साधिकाने बघितलं आणि नम्रताला गप्प राहण्याचा इशारा केला. अरे वा साधिका मॅडम, पूर्ण 1 महिन्यानंतर तुमचं दर्शन झालं. आता आलाच आहात तर कामाला लागा. रूम नंबर 1263 लंच घेऊन जा. स्टाफ हेड कल्पेश म्हणाला तशी तिने मान हलवली. तिचं तेच काम होतं. फक्त डिनर मागवल्यावर त्या रूममध्ये डिनर घेऊन जायचं आणि सर्व करायचं. दिवसभरात जे काही कस्टमर मागवतील ते घेऊन जायचं. हो सर. ती लगेच गेली. नम्रताजी, तुम्हाला वेगळं सांगावं लागेल का? कल्पेश म्हणाला. वेगळं नाही, पण आहे ते कुठे सांगितलं? ती म्हणाली तसं त्याने तिला रागात बघितलं. साधिकासोबत तू जा. तो म्हणाला तशी ती पाय आपटत गेली. ती काही त्याला घाबरत नव्हती. साधिका आणि नम्रता त्यांना सांगितलेल्या रूमसमोर आल्या.
त्यांनी दरवाजा वाजवला तसा दरवाजा उघडण्यात आला आणि त्या आत गेल्या. 3-4 लोकं बसलेली होती. त्यांचं काहीतरी डिस्कशन चालू होतं. रूम तसा भरपूर मोठा होता. तिथे एक डायनिंग टेबल होता. साधिका आणि नम्रता आपल्या कामाला लागल्या. त्यांनी डिनर लावायला सुरुवात केली. मिस्टर शर्मा, आधी डिनर करून घेऊ. एका व्यक्तीचा आवाज आला आणि साधिकाच्या पाठीचा कणा ताठ झाला. तिचे हात जागीच थांबले. नम्रताने तिला बघितलं आणि नजरेने काय झालं म्हणून विचारलं. तशी साधिकाने नकारार्थी मान हलवली. मिस्टर राजवर्धन, डील लवकरात लवकर फायनल करू. अजून किती वेळ फक्त या प्रोजेक्टवर वेळ वाया घालवायचा? काहीतरी नवीन करू. मिस्टर शर्मा डायनिंग टेबलवर येऊन बसले. त्यांच्यासोबत असलेले अजून 3 बसले. साधिका सगळं सर्व करून मागे सरकली तसा तिचा धक्का मागच्या व्यक्तीला लागला. आय एम सॉरी सर, आय एम सॉरी, ती पटकन बोलली आणि तिची नजर त्या व्यक्तीवर गेली. पण त्याने तिच्याकडे बघितलं नाही आणि आपल्या जागेवर येऊन बसला. त्यांचं डिनर होईपर्यंत त्या दोघी तिथेच थांबल्या. साधिका खाली मान घालून उभी होती. कोणाला काही लागलं तर नम्रता वाढायची. साधिकाचं मधून लक्ष अवनीशकडे जायचं, पण त्याने एकदाही नजर वळवून तिच्याकडे बघितलं नाही आणि या गोष्टीचं तिला खूप वाईट वाटत होतं. साधिका, नम्रताने तिला खुणवलं की सर्व कर म्हणून. साधिका दुसऱ्या बाजूने, कारण ती दुसऱ्या बाजूने उभी होती. साधिका पटकन पुढे आली आणि तिने अवनीशच्या डिशमध्ये भाजी वाढली. पण ते करत असताना तिचे हात थरथर कापत होते. असं सर्व करण्याची पहिली वेळ नव्हती, तरी असं का होतंय तिलाही समजत नव्हतं. त्यांचं डिनर झाल्यानंतर त्या दोघी परत सगळं व्यवस्थित साफ करून बाहेर आल्या. अवनीश ज्या पद्धतीने तिला इग्नोर करत होता त्यावरून तिला असंच वाटत होतं की आता आपण त्याच्या क्लासचे नाही आहे आणि कदाचित आपल्यासोबत बोलायला त्याला कमीपणा वाटत असेल. आतून ती खूप हर्ट झाली, पण तिने तसं दाखवलं नाही. संध्याकाळी साधिकाची घरी जाण्याची वेळ झाली. तिचा सगळा जीव अवीकडे ओढ घेत होता. ती पटकन निघाली तसं कल्पेशने तिला आवाज दिला. साधिका, थोड्या वेळ थांबावं लागेल. सगळ्यांचं मेडिकल चेकअप होणार आहे. तो म्हणाला तशी ती चकित झाली. मेडिकल चेकअप? पण तेही अचानक का? नाईलाजाने तिला थांबावं लागलं. अरे देवा, 1 तास उशीर झाला आहे. माझा अवी माझी वाट बघत असेल. ती स्पीडने चालत निघाली होती. आज मेडिकल चेकअपच्या नादात तिची बस हुकली. चालता चालता तिने रिक्षाला हात केला आणि रिक्षात बसून गेली. जाताना ती अवीला घेऊनच घरी आली. 7:30 वाजून गेले होते. तिने पटकन डाळ भाताचा कुकर लावला आणि टाईमपास खायला तिने त्याला बदाम दिले. तो मस्त बदाम खात बसला आणि आज काय काय झालं ते सांगायला लागला. त्याचं ते गोड बोलणं आणि सांगताना चेहऱ्यावर येणारे हावभाव तिला खूप क्यूट वाटायचे. तिचा दिवसभराचा थकवा अवीच्या गोड बोलण्याने निघून जायचा. अवी, चल पटकन खाऊन घे. साधिका त्याला मांडीवर घेऊन जेवायला बसली. त्याला आपल्या हाताने भरवलं आणि थोडं त्याच्यासोबत खेळून त्याला झोपी लावलं. दिवसभराच्या दगदगीने ती लवकरच झोपून गेली. पण इकडे एकाची झोप उडाली होती. रात्री 10 वाजता अवनीश पुढे सगळ्या स्टाफचे मेडिकल रिपोर्ट होते. त्याने सगळे रिपोर्ट आपल्या हातात घेतले. एक रिपोर्टवरचं नाव बघून तो रिपोर्ट बाजूला फेकायचा. जॅक्सन डोकं खाजवत उभा होता. एकतर अचानक सगळ्या स्टाफचं मेडिकल चेकअप करायला सांगितलं आणि आता रिपोर्ट आले आहे तर सगळे रिपोर्ट फेकतच आहे. अवनीशला ज्या व्यक्तीचा रिपोर्ट हवा होता तो मिळाला, पण तो रिपोर्ट नॉर्मल होता. फक्त हिमोग्लोबिन थोडं कमी होतं. सगळं ठीक तर आहे, मग तिचे हात का थरथर करत होते? दुर्लक्ष करून पण त्याचं लक्ष होतं. साधिकाने अवीला सुलेखा आंटीकडे सोडलं आणि ती हॉटेलवर आली. तिला अवनीशच्या रूममध्ये डिनर घेऊन जायला सांगितलं, पण तिने नकार दिला. दुसरं कोणाला तरी पाठवा असं सांगितलं. मग तिच्या जागी नम्रता गेली. नम्रता आज एकटीच गेली कारण डिनर फक्त अवनीशसाठी होता. आज तो एकटाच होता. अवनीश आपल्या कामात बिझी होता. बाहेर दरवाजाजवळ जॅक्सन उभा होता. नम्रता आली तसा जॅक्सनने दरवाजा उघडला. ती आत गेली. अवनीशचा कॉल चालू होता.
दरवाजा उघडण्याचा आवाज आला तसं त्याने मागे बघितलं तर साधिका नसून दुसरीच मुलगी होती. काल साधिका आली तशी आजही येईल असं त्याला वाटलं, पण त्याची घोर निराशा झाली. जिच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला, पण नकळत मन तिचीच वाट बघायला लागलं होतं. ओके, मी उद्या येतो. तो बोलत बोलत डायनिंग टेबलवर येऊन बसला. नम्रताने त्याला सर्व्ह केलं आणि ती बाजूला उभी राहिली. अवनीशने तिला जाण्याचा इशारा केला तशी ती निघून गेली. साधिका दुसऱ्या रूममध्ये डिनर घेऊन गेली. ती एकटीच होती आणि समोर 3-4 जण बसलेले होते. त्यातला एक जण तिला खालून वरपर्यंत बघत होता, पण आता अशा नजरेंची तिला सवय झाली होती. साधिकाचा पूर्ण दिवस कामात गेला. तिने सुलेखा आंटीला अवी कसा आहे विचारण्यासाठी कॉल केला होता. तरी आता तिचं मन त्याच्याकडे धाव घेत होतं. आज ती वेळेवर अवीला घेऊन आली. अवी खुश होता. त्याच्यासोबत गप्पा मारत साधिका स्वयंपाक करत होती. तेवढ्यात दरवाजावरची बेल वाजली. आत्ता कोण आलं असेल बघण्यासाठी तिने दरवाजा उघडला तर समोर तिच्या रूमचा मालक उभा होता. नमस्कार साधिकाजी. त्या घरमालकाने हात जोडून तिला नमस्कार केला. तुम्ही आज असे अचानक? साधिका म्हणाली. अचानक यावं लागलं. माझ्याच रूममध्ये मला यायची आता परमिशन मागावी लागेल का? तो खोचकपणे बोलला. तशी साधिका बाजूला झाली आणि तो आत आला. साधिकाला त्याचा राग यायचाच. तो इथे येऊ नये म्हणून ती घरभाडं तारीख यायच्या 2 दिवस आधीच देऊन टाकायची. पण आज तो दिवस आधीच येऊन टपकला. अवी, आता कशी आहे तुझी तब्येत? त्याने अवीच्या डोक्यावरून हात फिरवला. अवीला तो अजिबात आवडत नव्हता, म्हणून तो लगेच पळाला आणि साधिकाच्या मागे जाऊन लपला. ठीक आहे आता तो. मिस्टर करमरकर, आज मी तुमचं घर भाडं पाठवणारच होते, ती म्हणाली. पण आज मी स्वतः घर भाडं घ्यायला आलो. खूप दिवस झाले रूम बघितली नव्हती. काही तोडफोड तर नाही ना केली ते बघायला आलो होतो. करमरकर इकडे तिकडे बघत होते. साधिकाने आपल्या पर्समधून पैसे काढले आणि त्यांच्यापुढे धरले. हे तुमचे पैसे, ती म्हणाली. तसे त्यांनी ते पैसे घेतले आणि मोजले. आता 5,000 घेतो, पण पुढच्या महिन्यापासून घर भाड्यात 1,000ने वाढ होणार. त्यामुळे पुढच्या महिन्यापासून 6,000 घर भाडं द्यायचं, ते म्हणाले आणि साधिकाचे डोळे विस्फारले. अचानक घर भाडं का वाढवलं? एवढ्याशा रूमचे 5,000 खूप होतात आणि तुम्ही 6 बोलत आहात, साधिका म्हणाली. छोटीशी रूम, फक्त एक किचन आणि हॉल, त्याचं रेंट 5,000 आणि आता 6,000 म्हणजे खूपच होतं. हे बघा साधिकाजी, परवडत असेल तर राहा, नाहीतर रूम खाली करून द्या. या रूमचं 7,000 भाडं द्यायला एक जण तयार आहे, पण तुमच्याकडे बघून मी त्याला नाही बोललो. जर तुम्हाला 6,000 द्यायचे नसतील तर लवकरात लवकर रूम खाली करायची. येतो आता. करमरकर असं सांगून निघून गेले तसा तिने दरवाजा बंद केला. माणुसकी नावाची गोष्टच राहिली नाही आहे. इथे अजून भाडेकरू आहे, पण ते महिन्याचे फक्त 4,000 देतात आणि हे माझ्याकडून 5,000 घेतात. नको कटकट म्हणून मी 5,000 देत होते, पण हे अतिच व्हायला लागलं. लवकरच दुसरी रूम बघते, पण तिथे हे असे असणारच. एकटी बाई म्हटली की जगणं अवघड करून टाकतात, ती मनातल्या मनात बडबड करत होती. अवी गुपचूप बसला होता. अवी, चल बाळा, जेवण करून घे. तिने त्याचं छोटं ताट त्याच्या पुढे ठेवलं आणि ती त्याच्या बाजूला बसली. अवीला आपल्या हाताने खायची सवय होती, म्हणून तो जेवायला लागला. कधीकधीच साधिका त्याला भरवायची. साधिकाच्या डोक्यात अजून करमरकरचा राग होता. तिने कमीच जेवण केलं. आधीच पैसे कसे वाचवायचे त्याचा विचार करत होती. त्यात 1,000चा अजून खर्च वाढला. तिचं डोकं दुखायला लागलं. जेवण झाल्यानंतर तिने सगळं आवरलं आणि अवीला झोपी लावून डोक्याची गोळी घेतली. 6,000 नाही परवडणार, त्यापेक्षा ही रूम खाली करते आणि एखादी सिंगल रूम बघते. अवी आणि मला जागा तरी किती लागते? एक रूम बस झाली, रेंट पण कमी राहील, ती विचार करत करतच झोपून गेली. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि जसा मला वेळ मिळेल मी तसे पार्ट पोस्ट करत जाईल.